रामकृष्ण हरी. आज महिला दिनांच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी घरवाली म्हणजे शिला आहे ना, शिला गोरे, तिला भरपूर वांग्याचा भरीत आवडतो. आमच्या गावा साईडला वांग्याचा भरीत आहे, म्हणजे मग ते लाल वांगे असतात. आता हे सफेद वांगे आहेत. त्याच्यामध्ये कांद्याची पात आणली, ते लसणाची पात असतो बारीक बारीक, पण ते काही भेटले नाही, त्यामुळे कांद्याची पात आणली आणि मेथीची भाजी आणली. ते लसणाची पात टाकतात ना, मग ते नाही भेटले तर मग शेवटी मेथी टाकतात असं. तर आज तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून दाखवतो मी मस्त टेस्ट म्हणजे. आणि तुम्ही पण खा आणि आम्ही पण. आता हे वांगा आहे ना, तर या वांग्याला असंच म्हणजे असं गोल हे असतं सुरी. आता आपल्या इकडे हातात सुरी आहे, याला असं होल होल पाडायचा, म्हणजे मध्ये अशी सुरी घाली, एवढी एवढी सुरी. ते होल का पाडतं त्याला मग असं जर वांग ठेवलं आपण इस्त्यामध्ये तर ते फुटून जातो. आता असे होल जर पाडलं त्याला मध्ये, तर मग त्या हवा निघून व्यवस्थित भरीत होतो त्याचा. असं त्याला असा होल पाडायचा, प्रत्येक वांग्याला असं थोडा थोडा होल पाडायचा. आणि नंतर मग आपल्याला यांग घमेला म्हणजे इंगल ठेवलंय ना, इंगल म्हणजे आपण भाजून घ्यायचे वांगे असं इस्त्यामध्ये, आणि ते वांग फुटत नाही वांग असं. झालं. आता हे आता आपण वांगी भाजून घेऊ. आता हे ना गावठी गवरे आहेत, गवऱ्या आणून तसं आम्ही शेतामधून ते गाव मस्त एंगल तयार झाले. आता यामध्ये आपण वांगे ठेवू. वांगे एक 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 असं लावला का ते भाजून जातो असं. पूर्ण वांगे लावायचे चारी बाजूला. आता ते 10-15 मिनिटं म्हणजे चांगली वांगी. आपण हे कांदे पात आहे ना, हे म्हणजे जे खराब असतं ना, जे वाळलेलं ते काढून घेऊ. चांगले चांगले पात ठेवू. याला नंतर आपण कापून घेऊ, पण 2-5 मिनिटं लागतील चांगले चांगले पात ठेवायला. निवडून घेऊ चांगले. हिरवे 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 पात लागते त्याला. हे कधी कधी ना याच्यात सुकलेला असतात पाथा. आता हे आपण कांदे निवडून घेतले ना, याचे खराब खराब पात काढून टाकले. आता हे पूर्ण हिरवेगार पात आहे. आता आपण ना आता याचे बारीक 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 कापून घेऊ पात. त्याला असे कांदे कापून टाकू असे. आपण असं थोडं थोडं. आता हा गावठी कोथिंबीर आहे ना, आपल्या भाजीमध्ये टाकलं म्हणजे थोडं टेस्ट लागतो कोथिंबीरची. त्याला आता आपण निवडून घेऊ, थोडंसं तोडून घेऊ. थोडा गावठी कोथिंबीर, याला गावठी कोथिंबीर म्हणतात. करून घेऊ म्हणजे भरतामध्ये टाकायला थोडा टेस्ट लागते. अजून थोडं बारीक केलं ना चांगली चव लागते याला. म्हणजे लसूण टाकायला लागेल. हे वांगे भाजले ना आपण, आता हे याची वांगे साल काढायची. वांगे पूर्ण साल निघून जाते असे. साल हल्ली गरम आहेत ते. आता हे वांगे साल काढले ना, आता हे उलटणे घ्यायची आणि असं असं हे बारीक 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 करून घ्यायचं. असं पूर्ण बारीक करायला, पूर्ण निघून जातो. परत दुसरं असं असं बारीक बारीक करून घेतला ना, आता याची फोडणी देऊ आपण कढईमध्ये चुलीवरती. हे अद्रक आणि लसूण आहे ना, त्याला पण बारीक करून घेऊ फोडणी द्यायला. जेवढं बारीक केलं तेवढं टेस्ट लागेल. आता ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या 5-6, त्याचा आपण कापून घेऊ मिरची खाली बारीक बारीक तुकडे करू. जास्त घेतल्या म्हणजे जास्त तिखट होईल. त्या चुलीवरती आता त्याच्यामध्ये तेल टाकू. आता त्याला मिरच्या लसूण टाकून ठेवू. तेलात होते. मोहरी आणि जिरा, मोहरी टाकून जिरा टाकू.
हळद टाकू थोडी, मीठ टाकून देऊ, कोथिंबीर, कांदे 5, कांदे 5 टाकले. आता थोडं 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 वांग्याचं भरीत त्यात टाकून देऊ आणि मिक्स करू. मीठ आणि मीठ असं मीठ टाकू द्या, खारट पण व्हायला नाही पाहिजे, लागलं तर वरून घेऊ. आता पूर्ण ते मिक्स करून टाकू. शेक लागतो ना हाताला, मग खाली घेऊ कढई, पूर्ण मिक्स करू. गावठी भरीत झालं, गावठी भरीत. सगळं टाकलं. आता याला म्हणते यार भरीत झालं पुन्हा. ते 5 मिनिटात भरीत तयार झालं. आता हे पूर्ण भरीत झालं ना. आता आपण याच्यावरती ताट झाकून ठेवून देऊ, म्हणजे आपण थोडा वेळ नंतर मग जेवायला बसू. आज बायकोच्या आवडीचं भरीत बनवलं ना, तर मग कसं लागलं भरीत आज खाऊन बघ. बायकोला विचारलंय ना भरीत कसं लागलं तर, कसं झालं आहे की नाही. गावठी मस्त, हा गावठी भरीत बनवलं मस्त आहे ना.